बाहेर लाव ना. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. एक्साइटमेंट लेवल एकदम फुल हाय झाली आहे तागतीला. तर थंबनेल बघून मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की आपल्या मोर्या बीट्सला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपली मोठी ट्रिप आयोजित केलेली आहे. तर आपण निघणार आहोत आता ट्रिपला, म्हणजे 5 दिवसाची आपली ट्रिप आहे. तर इथून सुरुवात तुम्हाला रूट सांगतो. मुंबईपासून गणपतीपुळ्यानंतर मग त्यानंतर आपण त्या दिवशी एकाच दिवसामध्ये देवगडला जाणार आहे. देवगड कुणकेश्वर करून त्यानंतर आंगणेवाडी आणि आंगणेवाडीतून थेट मग 2 दिवसासाठी गोव्याला निघणार आहे. तर मग असा कायचा आपला रूट असणार आहे. तर ब्लॉग वेगवेगळ्या पार्टमध्ये येईल. म्हणजे कसा आत्ता इथून ट्रॅव्हल ब्लॉग मी सुरू केला आहे, तो गणपतीपुळ्याचं दर्शन झाल्यानंतर गणपतीपुळ्यानंतर तो ब्लॉग एंड होईल. त्यानंतर कुणकेश्वर आंगणेवाडी तो वेगळा ब्लॉग होईल गोव्याला पोहोचेपर्यंत, आणि गोव्याचा मग सेपरेट ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आत्ता ह्या ब्लॉगपासून मेन एक अशी गोष्ट आहे की आपण आपला स्वतःचा हॅशटॅग सुरू करतोय. तर तुम्ही कधी पण पोस्ट वगैरे कराल कोणता पण, तर हक्काने तुम्ही आपला हॅशटॅग वापरू शकता. हॅशटॅग असा असेल #पवईवाला हॅशटॅग यूज करा, जेणेकरून आपल्या हॅशटॅगवर तुमचे सुद्धा व्हिडिओज लोकांना बघायला मिळतील. तर मग आवर्जून हा हॅशटॅग सर्वांनी यूज करा. आपापल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपला हॅशटॅग पाठवा. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, सगळीकडे आपला हॅशटॅग हक्काने यूज करा तुम्ही. आपण नवीन हॅशटॅग आपला बनवला आहे. तर मग बघू कसं होतंय. तर मजा येणार आहे खूप. सर्वपुरे एक्साइटमेंट आहे आणि खूप तयारी जोरदार सुरू आहे. तर आता आपण आज 9 तारीख, आता रात्री आपली बस आहे. 10-11 वाजेपर्यंत बस निघेल. पोरं यायला सुरुवात झाली आहे. मंदिरात पूजा वगैरे करायची आहे आणि बँजो वगैरे सुद्धा घेऊन चाललोय आपण. तर बघूया आपला प्रवास कसा होतोय. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रॅव्हलिंगचं असेल ह्याच्यामध्ये अर्ध, आणि गणपतीपुळ्याची धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट बाहेर गेलो की त्यावेळेला भेटूया. वाजले बरेच वाजले. ही बघा आपली तयारी. आजी म्हणता वाजले किती, निघतालाच कधी? 11 वाजता. हो, सामान बघा किती आहे. आणि आपली गँग फुल तयारीच आहे एकदम. एक नंबर फुल एक्साइटेड सगळी गँग आहे. इन्स्ट्रुमेंट घेऊन चाललो आपण वाजवायला. आहे तर हा अंडवाय हा लग्न झालेला माणूस. ठीक आहे 2 बाहेर लाव ना. बाबा गणपती गजानना मोर्या बीट्स यांनी आज तुझा मानाचा भरलेला फळ ठेवलेला, गोड पदार्थ ठेवलेला होता. आज ते पिकनिकला जातच. जशी त्यांच्याकडून आतापर्यंत एडी वाकडी शेवाचाकरी करून घेतलीस, तशी याच्या पुढे पण शेवाचाकरी करून घेऊन जे तसे जात आहेत पिकनिकला, तसेच त्यांना तसे परत सुखरूप घेऊन ये. आणि काय वाटे आड अडचण असली तर या भरलेल्या फळावर आणि या गोड पदार्थावरती राजी होऊन त्यांची जी काही अडचण असेल ती तुझ्या पायाखाली घे आणि सगळ्यांचं रक्षण कर. गणपती बाप्पा शिवस्मृतीच्या राजाचा साई बाबा की जय, गावदेवी माता की जय, बोल बाजीराव बली की जय. आणि बँजो बीट्स मिळून सर्वजण पिकनिकला जातात. जशी त्यांना आजपर्यंत साथ दिली त्याच्या ह्याच्या पुढे पण साथ द्याव. जसं त्यांच्या वाटेत जर काय अडचण आली असेल तर या भरलेल्या फळावरती राजी हो आणि त्यांना खूप त्यांचा प्रवास कर. आणि काही जरी अडचण असली तर तिथे जाऊन तू त्यांचं रक्षण कर. गावदेवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. राजाचा जय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आपली बस सुद्धा आली आहे आणि आता बसची पूजा होते. मस्त काका आपलेच आहेत. आल्या काकांना भेटलं खूप भारी. मयूर और कोण आहे ते? चला हो काका या.
हारबीर घातलाय मस्त पैकी. आता नारळ फोडू आणि डायरेक्ट कल्टी. चला आपले ते पुण्याचे काका आहेत आणि आपली जर्नी सुरू झाली आहे. आपण कॅबिनवाली माणसं आहे. आपली तर पब्लिकची बडबड सुरूच राहणार. आपला प्रवास सुरू झाला आता. गणपती बाप्पा मोरया आणि सुखरूप प्रवास होऊ दे असं गणपती बाप्पाला सांगून पुढच्या जर्नीला सुरुवात करू. मध्ये मध्ये भेटत राहणार. आता मध्ये थांबायचं. कोणाला टाक्या बिक्या खाली करायच्या असतील तर थांबू, नाही तर सुसाट डायरेक्ट राटेश्वर मयूरचं गाव. अंधार आहे, फुल अंधार. मोठीला बघा फुल फॉर्म मध्ये झोपला. फुल फॉर्म मध्ये. पाय बघा त्याचा कुठे आहे. मागे बाई सगळे सुसाट झोपले. मध्ये फुल टाइमपास चालू आहे. बाई स्पीकर पडला खाली मित्राच्या पायावर. काय आवाज आली. उठला. आपण पोचलोय पेणला आणि हॉटेलवर आपली गाडी थांबली आहे जेवायला. म्हणजे आपले ड्रायव्हर काका जेवणार आहेत पण सगळेच जण उतरले आहेत. तर 15 मिनिटं गाडी थांबेल. भूक लागली आहे यार. बघूया काय खाऊ गावतं काय. सगळी काय काय सावंत. ओके मजा ना. तर बसमधून बाहेर आलो. वडापाव आले. वडापाव सपासप सगळे गायब पण झाले बाई. हा मग काय खाऊ बाई. वडापाव नाही भेटला. आईस्क्रीम तरी खातो. वडे येत आहेत मग आपण परत खाणार. बस क्या भाई तब तक आईस्क्रीम तो खा सकता है. तू आईस्क्रीम कसा खातोय. तर चला आपण निघू. आपले ड्रायव्हर काका जेवण आलेत. सगळ्यांचा फोटोशूट झालाय. नुसतं खायचं राहिलं. वडापाव नाश्ता सगळं झालंय. इकडे. अरे काय नुसता रगडतोय यार. 3 वडापाव चॉकलीचं पॅकेट घेऊन पळतोय. पोट बघा पोट. नाही वजाभर खाल्ला नाही आणि आधीच गोळी घेतोय. उलटीची गोळी घेतोय. वजाभर खाल्ला थांबलानी. वडापाव आणि उलटीची गोळी ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवतोय. बोलतो ना उलटीची गोळी द्या मला. खायचंच नाही ना मग. भाई मस्त तुफान. चला रे भाई. चला तर निघूया परत पुढच्या प्रवासाला. आणि थंडी भाई तुफान थंडी. काय गणू जॅकेट घालायला लागेल गणू. कशेडी घाटाला सुरुवात झाली आहे. चलो. आणि सगळ्यांका झोप. आपण आमकाच झोप नाही. आम्ही आपले फक्त कॅबिन मध्ये बसून आमचं वेगळंच विषय आहे. मजा. कशेडी घाट सुरू झाला. आपला पॅटर्नच वेगळा आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:15 वाजलेत. आज मस्तपैकी उजाडलंय आणि आपल्याला इथे फटका बसलाय. आपला टायर आहे पंक्चर. 2-3 वेळा आम्ही लोकांनी हवा भरली. काकांसोबत म्हणजे काकांना आम्ही हेल्प केली. टायरमध्ये हवा भरली पण हवा काय राहत नाही आहे. मग फायनली आता चेक केलं त्यांनी. इकडे भेटला तर आता टायर पंक्चर निघाला आहे. 1 तासावरती होतं रनिंग पण आता इथेच आपल्याला 1 तास जाऊ शकतो. तर आता बघू काय विषय होतोय. तर फायनली आपण पोचलोय आणि आता जाऊ आंघोळीला. बघूया कसं काय होतंय. तर आता झोप यायला लागली. झोपलेलं तरी सुद्धा नंतर 6 नंतर तर आपण बसमधून बाहेर आलोय. बॅगा बोजा बिस्तर आपला सगळा घेतला आणि आता जाऊया आधी रूमवरती. सगळे उंटाक बघून पळतात. पाकिस्तान छोडेगा. अंड्या बाय जंगरक जगरक जंगरक चक्करक जंगरक जगरक जंगरक चक्करक जंगरक. मागसून ऊन येतोय. तुम्हाला मी गोरा दिसत असेल की काळा माहिती नाही. सध्या तर काळाच आहे. यो
झोमॅटोवरून ऑर्डर केलेला MC स्टँड. झोमॅटोवरून ऑर्डर केलेला MC स्टँड. भाई जोमेटो विमेटो वाले नहीं है भाई, वो लोग को मारते उधर दिखायला अपन मारपीट नहीं करते, अपन मारते भाई. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय विषय आहे. रहो घसते रहो सब कोलगेट लगा रे. दे हो गया. काम 25 मस्तपैकी ब्रश बिश करू आणि मग आंघोळीला जाऊया. आंघोळीच्या इकडे ओपन मध्ये ते गरम पाणी होत आहे मस्तपैकी. पालखीला आल्यासारख्या वाटतं. परत ओपन मध्ये आंघोळ, ओपन में सब कुछ. हा घे निक शिंदे. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ विंघोळ झाली. ओपन मध्ये फुल पालखीचं फिलिंग हे बघा. मस्त बँचोची टी शर्ट वेअर करू. अजून पण आंघोळ चालू आहे. एक नंबर सोय होती. तर पोपट या बाबा मस्तपैकी परफ्यूम मारिया. मैं भी लाया है पर निकालने में से. ये क्या है? कोबरा अत्तर है. कोबरा लगाओ. तर मस्तपैकी फ्रेश बी झालं. भारी वाटलं. जाऊया आता तिथे बँजो वाजवायची तयारी करूया. काय आनंद दादाची अरे टी शर्ट गायब केली. टी शर्ट गुल कर रहे लड़के लोग. टी शर्ट अभी मैं मने को गुल करने वाला था. तर बघूया पुढे जाऊया आणि बँजोची तयारी करू पटापट आणि मग एन्जॉय. तर चला आपली सगळी तयारी पूर्ण झाली आणि आता आपण निघतोय. पट्टा आहे काय बघ. परत पुढे वाजवायचं आहे मंदिरात. परमिशनसाठी गेली आहेत. परमिशन घेऊन येतील. बघू परमिशन भेटते की नाही. मग मंदिराकडे पण वाजवायला मिळेल. त्यांनी सांगितलंय की देतील, फक्त परमिशन घ्या. तर चला बघू. छान माहोल आहे. पूर्ण गँग गणपती बाप्पाचं दर्शन. तर मित्रांनो मोबाईल आपल्याला अलाउड नाही आहे बघा. तर त्यामुळे आपल्याला मोबाईल बंद करावा लागेल. तर आपण मंदिरातून बाहेर आलोय मित्रांनो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. बाहेर येऊन आता शूट घेतोय. आता पुन्हा आपण वाजवणार आहोत. परमिशन दिली आहे तर आता परत वाजवायला घेऊ. त्याआधी फोटोशूट वगैरे करून घेऊया बघा. तर मस्त दर्शन वगैरे खूप छान झालं. खूप भारी वाटलं. अरे व्हिडिओ काढला भाई. असं नाही करायचं भाई. त्यांनी नाही अलाउड केलं ना तर नाही करायचं उगाच. तर मित्रांनो बाहेर अलाउड आहे कॅमेरा. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही. त्यामुळे मी सुद्धा नाही शूट घेतलं. बाहेरचं दाखवलं. त्यानंतर मंदिरात दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता भेटतोय आणि आपल्याला इन्स्ट्रुमेंट आतमध्ये घेऊन जायला भेटलेलं. आपला ताप नेलेला आपण आतमध्ये. तर खूप भारी वाटलं. फोटोज वगैरे पण काढून झाले. आता परत वाजवायला घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार. आपल्याला या ठिकाणी आरती सुद्धा मिळाली आणि आता महाप्रसाद आहे. महाप्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर वाजवायचं आहे. आपला सेटअप पुरा तयार आहे इथे. हे काय करायचं आधी जेवायचं की नाही? आपण वाजवायचं ना. ते जेवण चालेल.
चला आपलं वाजवून झालंय आणि आता आपण जाऊया भंडाऱ्याला प्रसाद घेऊ थोडा थोडा आणि निघूया. हा तर या बाप्पाचा प्रसाद बघा किती छान मिळाला आपल्याला. मस्तपैकी महाप्रसाद करू आणि मग आपण बाहेर जाऊन भेटूया. अरे यार गेली खाली. तेव्हा घोरपड बघा मित्रांनो. हा एक नंबर गेली आतमध्ये. विश्रामदाचा स्ट्रगल बघा भाई. तर वरती आलोय इन्स्ट्रुमेंट बांधतोय गाडीवरती आणि त्यानंतर मग आपण ब्लॉग इथे एंड करणार आहे. पुढचा ब्लॉग परत सुरू करायचा आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पाने आपल्याकडून सगळं करून घेतलं, वाजवून पण घेतलं, आरतीसुद्धा करून घेतली आणि एकदम भंडारा सगळं पद्धतशीर मस्तपैकी इथेच राहिलेलो आपण 2-2.5-3 तास. तर असा काहीसा आपला आजचा ब्लॉग होता. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय टेक केअर. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया.